अगं भाजी केवढ्याला दिलीस? आणि भाजी वय वांग 20 रुपयाला, टमाटर 10 रुपयाला, मेथीची जुडी 20 रुपयाला आणि कांदे 25 रुपयाला. बापा 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 सकू, अगं भाजीचे भाव सांगायला लागलीस का सोन्याचे भाव सांगायला लागलीस? एवढी कुठं महाग असती का काय भाजी? अव पाऊस नाही पाणी नाही, म्या तरी काय करणार? अहो पावसाळा लागला तर पाऊस पडन, हिवाळा लागला तर थंडी पडन, आणि भाज्याचे भाव वाढणार नाही तर काय होणार? अगं काही म्हण सकू, तुझ्यापेक्षा ती कमळीच बरी, मला स्वस्तात मस्त भाज्या देती. आणि तू असं झालंय आड्याच्या दिड्या भाव लावायला लागलीस भाज्याचे मनानच. अव ती कमळी चांगली देती तर मग तिच्याकडे जायचं ना, माझ्याकडे कशाला आलात बोंबलत? तिच्या बापाकडे काही शेती नाही काही नाही, माझ्या बापाकडे तरी शेती आहे, 2 म्हशी येतात, 4 गाई येतात. आमचा कसा फ्रेश भाजीपाला असतंय. अगं सकू, माझ्या मालकाला ऑफिसला जायची घाई आहे, म्हणून तुला एवढं बोलावं लागायले. 10 रुपयाच्या 2 मेथीच्या जुड्या दे की. नाही नाही, अजिबात कमी करणार नाही. आता ऐका मग, आमच्या बाबुरावला लागते रोज तंबाखूची पुडी. आमच्या बाबुरावला लागते रोज तंबाखूची पुडी. मेथी झाली लई महाग, 20 रुपयाला जुडी. म्या राहते सिटी मध्ये, मला समजा हे ठाव. म्या राहते सिटी मध्ये, मला समजा हे ठाव. तुम्ही भाजीवाल्या 5 रुपयाची भाजी 20 रुपयाला विकून आम्हाला येडं समजता की काय? अवा खरंच भाज्या महाग झाल्या आता. हो गए महाग झाल्या आता, पण इतक्या बी महाग नाही झाल्या आता. 5 रुपयाची जुडी तो आम्हाला 20 रुपयाला द्यायला लागली सोय ग. वार वा, तुमचा बाप बसला काय भाजी मंडीत 5 रुपयाला मेथीची जुडी घेऊन? का स्वप्न पडलं तुम्हाला आज सकाळी? आता ऐका मग, जास्त पैशांची आम्हाला नाही हाव, जास्त पैशांची आम्हाला नाही हाव. सिटीवाल्या बायका एसी मध्ये बसून ठरवितात आमच्या भाज्यांचे भाव.